28 जानेवारी 2026 महाराष्ट्राच्या इतिहासातील एक काळा दिवस. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सर्वांचे लाडके दादा अजित पवार यांचा बारामतीजवळ झालेला विमान अपघात हा फक्त एक अपघात होता की त्यामागे काही वेगळं कारण होतं. संपूर्ण महाराष्ट्र सन्न झालेला आहे. प्रश्नांचं वादळ उठलंय. पायलट अनुभवी होते. विमान लेअरजेट 45 हे जगात सुरक्षित मानलं जातं. मग लँडिंगच्या काही सेकंद आधी असं काय घडलं? या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाहीये. पण एका वस्तूमध्ये ते सुरक्षित आहे. ती वस्तू म्हणजे ब्लॅक बॉक्स. बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ तपास यंत्रणांना हा बॉक्स सापडला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, या छोट्याशा पेटीत असा कोणता डेटा असतो जो 30-40 वर्षांच्या अनुभवी पायलटलाही माहीत नसतो? दिल्लीच्या ज्या विशेष लॅबमध्ये हा बॉक्स नेला जातोय तिथे नक्की काय होणार आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञानाच्या तपासाच्या नजरेतून पाहणार आहोत. जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका. अजितदादाच्या अपघाताचं सत्य व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटची माहिती तुम्हाला थक्क करू शकते. ब्लॅक बॉक्सचं पोस्टमॉर्टम. सर्वात आधी एक गोष्ट क्लिअर करूया. ज्याला आपण ब्लॅक बॉक्स म्हणतो तो काळा नसून भडक नारंगी रंगाचा असतो. इंटरनॅशनल ऑरेंज. का? कारण अपघातानंतर राख आणि जळालेल्या अवशेषांमध्ये हा रंग सहज ओळखता येतो. या पेटीचे 2 डोळे आणि कान सुद्धा असतात. मित्रहो, हे मशीन FDR फ्लाइट डेटा रेकॉर्डर म्हणून सुद्धा कामाला येत असतं. हे मशीन विमानाच्या प्रत्येक हालचालींची नोंद ठेवते. गेल्या 25 तासात विमानात काय घडलं, इंधनचं तापमान काय होतं, इंधनाची पातळी किती होती, पंखांची हालचाल, तापमान, इंधनाची पातळी, पंख्यांची हालचाल, हवेचा दाब, अशा तब्बल 88हून अधिक प्रकारच्या माहितींची यात सेकंदाला नोंद होते. CVR कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर हा भाग सर्वात संवेदनशील असतो. शेवटच्या 2 तासात पायलट आणि को पायलट काय बोलले, त्यांनी कोणाला फोन केला होता का, इतकंच नाही तर कॉकपिटमध्ये जे विविध स्विचेस असतात त्यांच्या क्लिक होण्याचा आवाज सुद्धा यात रेकॉर्ड होतो. अग्निपरीक्षा समजून घेऊया. अजितदादांच्या विमानाला भीषण आग लागली होती, तरीही हा बॉक्स कसा वाचला? कारण हा टायटेनियम किंवा स्टीलच्या डब्यात बंदिस्त असतो. हा बॉक्स 1100 अंश सेल्सिअस तापमानात सुद्धा 1 तास जिवंत राहू शकतो. समुद्रात पडला तर 20,000 फूट खोल पाण्यातही यातील ULB अंडर वॉटर लोकेटर बिकॉन हे चालूच असतं. 30 दिवस सतत सिग्नल पाठवत राहतो. म्हणूनच विमानाचे तुकडे झाले तरी हा बॉक्स सुरक्षित राहतो. मित्रहो, विमान सर्वांना माहिती लेअरजेट 45 आणि मेक्सिको अपघाताचे साधर्म्य थोडेसे या ठिकाणी आपल्याला मिळते असं वाटते. मित्रांनो, इतिहासाची पुनरावृत्ती होते का? अजितदादा ज्या विमानातून प्रवास करत होते ते बॉम्बार्डियर लेअरजेट 45 हेच विमान होतं. तुम्हाला आठवतंय 2008 मध्ये मेक्सिको देशात असाच एक भयानक अपघात झाला होता. तिथे त्यांचे गृहमंत्री युआन कामिलो मेरिनो यांचा याच लेअरजेट 45 विमानात मृत्यू झाला होता. तिथेही विमान लँडिंगच्या तयारीला होतं आणि अचानक खाली कोसळलं. त्यावेळी ड्रग्ज माफियांचा हात होता का अशी चर्चा झाली होती. पण जेव्हा ब्लॅक बॉक्सचा तपास झाला तेव्हा धक्कादायक सत्य समोर आलं. ब्लॅक बॉक्सने सांगितलं की पायलटची चूक होती. ते एका मोठ्या विमानाच्या बोईंग 767 खूप जवळून उडत होते. त्या मोठ्या विमानामुळे हवेत ते वावटळ, तिथे वेव निर्माण तयार झाली. त्यात हे छोटं विमान अडकलं आणि कोसळलं. आज अजितदादांच्या बाबतीतही हवामान आणि व्हिजिबिलिटी बद्दल बोललं जाते. मेक्सिकोच्या त्या अपघातात जे उत्तर ब्लॅक बॉक्सने दिलं होतं तसंच काहीसं उत्तर इथेही मिळेल का हे पाहणं महत्वाचं ठरेल. मित्रहो, दिल्लीतील ब्लॅक बॉक्स लॅब. पूर्वी भारताला ब्लॅक बॉक्स डिकोड करण्यासाठी अमेरिकेच्या NTSB कडे जावं लागायचं. पण आता भारत आत्मनिर्भर झाला आहे. एप्रिल 2025 मध्ये दिल्लीच्या उडान भवनमध्ये भारताची स्वतःची ब्लॅक बॉक्स लॅब तयार झालेली आहे आणि ती आता खूप छान पद्धतीने काम कार्यरत आहे. सुंदर पद्धतीचं काम त्या ठिकाणी चालू आहे.
अजितदादांच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स याच लॅबमध्ये आणला जाईल. तिथे 3 स्टेप्समध्ये काम चालतंय. क्लिनिंग म्हणजे अगोदर काय करणार, बॉक्स उघडून त्यातील मेमरी चिप्स स्वच्छ केल्या जातील. दुसरी स्टेप म्हणजे डेटा एक्स्ट्रॅक्शन. जर चिप तुटली असेल तर गोल्डन चेसेस पद्धतीचा त्या ठिकाणी वापर करून ते बाहेर काढला जाईल. तिसरी स्टेप म्हणजे स्पेक्ट्रल अनालिसिस. हे खूप इंटरेस्टिंग आहे बरं का. तपास अधिकारी फक्त आवाज ऐकत नाहीत, ते आवाजाच्या लहरी, साऊंड वेव्हज या सुद्धा तपासतात. संगणकावर पाहतात पायलटच्या आवाजातील भीती, अर्थातच स्ट्रेस लेवल, इंजनचा हम आवाज तो सुद्धा बदललाय का हे सुद्धा पाहतात. एखादा स्फोट झाला असेल तर त्याचा सूक्ष्म आवाज, हे सर्व या लॅबमध्ये तपासलं जाते. मित्रहो, सत्य आणि अफवा. सध्या सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या आहेत. कोणी म्हणतंय हे षडयंत्र आहे, कोणी म्हणतंय तांत्रिक बिघाड आहे. पण लक्षात ठेवा, विमान VTSSK चे मालक असलेल्या VSR व्हेंचर्सने दावा केला आहे की विमान 100% सुरक्षित होतं. जर विमान ठीक होतं तर मग चूक कोणाची? ब्लॅक बॉक्स मधील CVR कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर हे सांगेल की शेवटच्या क्षणी पायलट्सना धावपट्टी दिसत होती की नाही, किंवा ATC कडून काही चुकीचे निर्देश मिळाले होते का. हा तपास AIB करत आहे आणि त्यांचा रिपोर्ट हाच अंतिम पुरावा मानला जाईल. तोपर्यंत कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणे घाईचं ठरेल. मित्रांनो, राजकारण आणि समाजकारण या पलीकडे जाऊन जेव्हा आपण एका नेत्याकडे पाहतो की तेव्हा त्यांची उणीव आपल्याला जास्त जाणवते. अजितदादांचा स्वभाव सडीतोड होता आणि कदाचित नियतीलाही हेच मान्य असावं की त्यांच्या जाण्याचं कारण ही सडीतोडपणे समोर यावं. ब्लॅक बॉक्स हे फक्त एक मशीन नाही, तर तो त्या शेवटच्या काळ्या सेकंदाचा एकमेव साक्षीदार आहे. जाता जाता एवढंच सांगेन, विमान जळून खाक झालं तरी चालेल, पण सत्य जळता कामा नये. कारण राखेतून फक्त आठवणी उरतात, पण ब्लॅक बॉक्स मधून न्याय बाहेर येतो. तुम्हाला काय वाटतं, या अपघाताचं खरं कारण काय असेल? कमेंट्स करून सांगा. सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.